मित्रांनो, फक्त 2 दिवसात M3 जर काढायचं असेल, मी प्रत्येक मुलांना ही स्ट्रॅटेजी सध्या सांगतोय, ते फॉलो करताय, गॅरंटी स्कोरिंग करताय. बघा 4च स्टेप आहे. पहिलं तर सिलेबस एवढ्या मोठ्या मधनं पॉईंट डिसाईड करा, कुठले करायचे हे तुम्हाला टीचरकडनं कळून जाईल. ते पॉईंट्स पहिल्यांदा क्लिअर झाले, आता त्याचं प्रॉपर स्टडी मटेरियल मिळवा. ते स्टडी मटेरियल इन द फॉर्म ऑफ व्हिडिओ लेक्चर्स असेल, इन द फॉर्म ऑफ नोट्स असेल, काय असेल ते मटेरियल भेटलं की तुमचा पहिला स्टडी त्याच्यावर होईल. एकदा पहिला अभ्यास झाला, 1-1.5 दिवसात अभ्यास कंप्लीट होतो. अभ्यास झाल्यानंतर किती अभ्यास झाला स्वतःला चेक करायचं, त्यासाठी प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस 2 फॉर्म मध्ये. अभ्यास झाल्यानंतर पहिल्यांदा IMP क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा, सॉल्व्ह झाले, वाव, आपला M3 निघणार आहे. नंतर प्रॅक्टिस झाली, मग आता आपल्याला स्वतःला टेस्ट करायचंय. PYQ घ्या, PYQ मधनं आता प्रश्न सोडवा, आरामात तुम्हाला कॉन्फिडन्स बनेल. हे सगळा स्टडी संपला की शेवट रिव्हिजन करायची. रिव्हिजनसाठी PYQ सोडवतानाच क्विक नोट्स, एकदम शॉर्ट नोट, ज्याच्यात फक्त स्टेप्स आणि फॉर्म्युले असतील. म्हणजे 1 तासाचं युनिट फक्त 15 मिनिटात तुमचं वाचून होईल, असं शॉर्ट नोट बनवा आणि बस या पद्धतीने 4 स्टेप मध्ये अभ्यास करा. बघा M3 2च दिवसात तुम्ही स्कोरिंग करू शकता. आणि तुम्हाला वाटतंय सगळे लेक्चर फ्री पाहिजे, M3 चे बघायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यावर M3 ची अख्खी प्लेलिस्ट, त्यात मी M3 खूप सोप्या पद्धतीने मराठीत कॅल्सी ट्रिकवर शिकवलाय. बघा, स्कोरिंग करा. थँक्यू.